इचलकरंजी येथील जय सांगली नाका परिसरातील सूत गोदामाला शनिवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत सुमारे 7 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे। या दुर्घटनेत 5000 सुताची बाचकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत। इचलकरंजीसह परिसरातील अग्निशामक दलाच्या जवानांनी 8 तास केलेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले। या घटनेची अधिक माहिती अशी, जय सांगली नाका परिसरातील शहापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सोलगेमळा येथे राजेंद्र राशीनकर व दीपक राशीनकर यांच्या मालकीची इमारत आहे। या इमारतीत वरील बाजूस राजेंद्र राशीनकर हे वास्तव्यास असून खालील बाजूस सूत गोदाम आहे। हे गोदाम त्यांनी एका व्यापाऱ्यास भाडे तत्वावर दिले आहे। शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास गोदामच्या पाठीमागील बाजूस धूर येत असल्याचे शेजारील नागरिकांच्या निदर्शनास आले। याबाबतची माहिती तातडीने राशीनकर यांना देण्यात आली। राशीनकर यांच्या घरी कार्यक्रमाच्या निमित्ताने नातेवाईक वास्तव्यास होते। परिसरातील प्रमोद हळदकर, अरुण नलवडे, किशोर हंचाटे, गजानन साबणे आदींसह नागरिकांनी सतर्कता दाखवत तातडीने राशीनकर यांच्या घरातील 4 सिलेंडर सुरक्षित स्थळी हलविले। गोदामात मोठ्या प्रमाणात सुताची बाचकी असल्याने आगीने बघता बघता रौद्र रूप धारण केले। याच दरम्यान काही नागरिकांनी गोदामात एका बाजूला ठेवलेली सुमारे 100 सुताची बाचकी गोदामातून बाहेर काढली। त्याच दरम्यान इचलकरंजीसह परिसरातील अग्निशामक दलाच्या गाड्या व जवान घटनास्थळी दाखल झाले। सुतामुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाल्याने आग विझवताना अडचणी येत असल्यामुळे छताचे पत्रे फोडण्यात आले। त्यानंतरही आगीची तीव्रता वाढतच चालल्याने जेसीपीच्या सहाय्याने गोदामाच्या भिंती पाडण्यात आल्या। इचलकरंजीसह कुरुंदवाड, हातकणंगले, शिरोळ तसेच दत्त साखर कारखाना आदी ठिकाणच्या अग्निशामक दलांचे जवान शर्थीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते। बाचकी एकमेकावर रचून ठेवण्यात आल्याने आग धुमसत चालल्याने अखेर यंत्राच्या मदतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू होते। मदत कार्यावेळी आगीची झळ लागून आलम मोमीन जखमी झाला। घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। या आगीत गोदामातील 5000 सुताची बाचकी व गोदामातील साहित्य जळून खाक झाले, तर आगीमुळे तप्त झालेल्या इमारतीलाही मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत। घटनास्थळी नगरसेवक मदन कारंडे, मारुती पाथरवट, अमरसिंग जाधव, संजय तेलनाडे, रणजित जाधव आदींनी भेट देऊन पाहणी केली। रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झालेली नव्हती।